पालेभाजी या प्रकारामध्ये आज मुळा या भाजीबद्दल आपण बोलू. मुळ्याचे कच्चा मुळा, पक्व मुळा, वाळलेला मुळा व डिंगऱ्या व त्याच्या शेंगा असे 4 प्रकार आपण वापरू शकतो. कच्चा मुळा ही रुची वाढवतो. तो जास्त कच्चा औषधी गुणाचा आहे. मुळ्यामुळे मलमूत्र प्रवृत्ती साफ होते. दीपक, पाचक, त्रिदोषक हारक आहे. मूतखड विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा. मूतखडा विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात. पांथरी वाढली असल्यास कोवळा मुळा भरपूर खावा. मुळा हा तापामध्ये सुद्धा पथ्यकर आहे. त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारण नाहीसे होते. कोवळ्या मुळ्याच्या पानाचा रस जास्त उपयोगी असतो. पण पक्व मुळा हा वृक्ष उष्ण, पचायला जड असतो. मूळव्याध, पोटातील कृमी, पक्वाशयातील वायू धरणे याकरता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण व अपचन दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका व कफवात विकारात उपयोगी आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर सुद्धा उपयोगी आहे. आता डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा ह्या वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी व संडास साफ करण्याकरता उपयोगी आहे. मूतखडा मोडण्याकरता मुळ्याच्या बियाचे चूर्ण खावे. असा हा मुळा आहारात नेहमी असावा. बहुगुणी आणि उपयोगी आहे. म्हणून मुळ्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खावी. ही मुळ्याची माहिती आवडली असेल तर धन्यवाद.